उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकसानग्रस्त भागांचा दौरा करतायत आणि या दरम्यान अजित पवार एका शेतकऱ्यावर भडकल्याचं पाहायला मिळालं आणि यावरूनच संजय राऊत यांनी अजित पवारांवर पलटवार केलेला आहे। पक्षांचा सोंग घेता येत नसेल तर सरकार चालवू नका असा पलटवार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केलेला आहे। तर काल धाराशिवमध्ये अजित पवार पूरग्रस्त शेतकऱ्यांवर भडकलेले होते। सगळी सोंग करता येतात, पैशांचं नाही असं अजित पवार म्हणाले होते। अजित पवारांच्या या विधानावर राऊतांनी पलटवार केलाय। दरोडेखोरीमुळे असं बोलण्याची वेळ आली आहे अशी टीका राऊतांनी केली आहे। तर लाडक्या बहिणींना मतांसाठी पैसे दिले असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। आधी पाहूयात अजित पवारांनी नेमकं काय म्हटलेलं होतं। आम्हाला कळतंय ना, आम्ही काही गोटे खेळायला आलोय। त्याला एवढं राव सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला, म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा। बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय, आतून पण एका ठिकाणी जायचंय। आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय। आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय। अजित पवारांच्या या वक्तव्यावर राऊत आणि वडेट्टीवार यांनी काय म्हटलं ते देखील पाहूया। नाही, पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक। हे मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही। काय करणार तुम्ही? शेतकऱ्यांनी कसं जगायचं मराठवाड्याला? लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिले? तर मतं घेण्यासाठी दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला? सत्तेमध्ये येण्यासाठी। नाही तर तुम्हाला कोण विचारलं असे महाराष्ट्रात? जनतेने नाकारलाच होता। लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे 1,500 रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार 2100 देणार म्हणून सांगितले। 2100चा तर पताच नाही आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला। मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा?